उपस्थित सर्व आमच्याबरोबर असलेल्या आमच्या सर्व सहकार्याचं मी सहर्ष स्वागत करतो. संबंधित पत्रकारांचं मी स्वागत करतो. आपण गेल्या तीन चार दिवसापूर्वी राजकीय समीकरणाचा संदर्भात आपण त्या ठिकाणी 2 दिवसात निर्णय घेऊ असं सांगितलेलं होतं. परंतु साधक बाधक चर्चा कार्यकर्त्याची करत असताना आणि दिवाळीचा महत्त्वाचा सण असल्यामुळं आपला निर्णय घेण्यासाठी आपल्याला जवळपास 4-5 दिवस या ठिकाणी लागलेले आहेत. हा निर्णय घेत असताना लोकसभेची निवडणूक झाली. त्याच्यामध्ये आपण आदरणीय पवारसाहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे त्या ठिकाणी आपण त्यावेळेसच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण लोकसभेचं कामकाज त्या ठिकाणी केलं होतं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय झालं हे तुम्हा सर्व पत्रकारांना माहीत आहे. आपण 6 तारखेपासून या गोष्टीला या तालुक्यातील जनतेला हे माहीत असलं पाहिजे की कशा पद्धतीचं राजकारण झालं. ते अन्याय होत असतो, परंतु अन्याय पचवण्याची शक्तीसुद्धा परमेश्वराने माझ्यासारख्या माणसाला दिलेली आहे. हा अन्याय म्हणायचं नाही. ज्यावेळेस माणसाला दाबलं जातं त्यावेळेसचा त्या पद्धतीनं हा प्रकार गेल्या 2014 पासून या ठिकाणी झालेला आहे. आज आपण 6 तारखेपासून सुरुवात करू की मी परवा बी माझ्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं, पण मी काय गोष्टी अपूर्ण ठेवल्या होत्या. या गोष्टी जनतेसमोर आल्या पाहिजे, जनतेला सुद्धा माहीत झालं पाहिजे. या तालुक्यामध्ये कोणता नेता फसवण्यासारखा राहिलेला नाही असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. पाठीमागटल्या गोष्टी तुम्हाला सांगितले 2014चे असतील, 19चे असतील किंवा ह्याच्या झालेत. पण 6 तारखेला ज्यावेळेस प्रवीण मानेंचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की पवारसाहेबाची उद्या सभा आहे आणि त्याच्यामध्ये हर्षवर्धन पाटील साहेबांचा प्रवेश आहे, या कार्यक्रमाला आम्ही पण जाणार नाही आणि तुम्ही पण जाऊ नका. आणि त्याच पद्धतीचा फोन भरत सेठला सुद्धा केलेला होता. आणि त्यानंतर त्या 15-20 मिनटामध्ये मला परत रिपीट फोन आला, साहेब तुम्ही काय उद्याच्या ह्याला जाऊ नका, मी तुमचा झेंडा हातामध्ये घेतो, मी तुमचा प्रचार प्रमुख होतो. त्या पद्धतीनं मी भावनात्मक होऊन त्याला म्हणलं, अरे प्रवीण खूप वेळ झाला आहे, घरातली सगळी तुम्ही फॅमिली जागताय, तो झोप, मी सकाळी इंदापूरला आल्यानंतर आपण ह्या विषयावर बोलू. त्या पद्धतीनं मी सकाळी त्यांच्या घरी गेलो. त्यापूर्वी आबा फडतरे माझ्याबरोबर होते, भरत शेठ माझ्याबरोबर होते. ॲक्च्युली त्या ठिकाणी गेल्यानंतर भरत शेठच्या घरी आदरणीय सुप्रियाताई सुळे जाणार होत्या आणि त्यांना गडबड होते. त्यांनी गडबडीत त्या ठिकाणी सांगितलं की नंतरच्या काळामध्ये आपण दोघांचेही फॉर्म त्या ठिकाणी भरून ठेवूया. पण रात्री मला प्रवीणनं सांगितलं होतं की मी तुमचा झेंडा घेतो, मी तुमचा प्रचार प्रमुख होतो. त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे सांगतो की ज्यावेळेस भरत शेठनी मध्यस्थी केली आणि त्यांनी सांगितलं की दोघांचं फॉर्म भरून ठेवू, त्यावेळेस मी त्या ठिकाणी काही बोललो नाही. हे सुद्धा गोष्ट या तालुक्यातल्या जनतेला समजली पाहिजे. शेवटी मध्यस्थी माणूस सांगितलं तर आपण ऐकायचं असतं, तो विषय मी त्या ठिकाणी काढला नाही. त्यानंतर 11 तारखेचा मेळावा झाला आणि 11 तारखेच्या मेळाव्या झाल्यानंतर मी 13-14 तारखेला
काही ठिकाणी फिरत असताना मला असं वाटलं की ठीक आहे, आपल्याला नाही मिळालं तर या ठिकाणी पद्माताईला तरी तिकीट मिळावं, अशा प्रकारचं मी त्या ठिकाणी पाठीमागटल्या बी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलेलं होतं. आणि ते काय झालं नाही. आणि त्यानंतर एक मेळाव्यानंतर 3-4 दिवसानंतर इथं आबा फडतरे साक्षीदार आहेत, भरत शेठ, आम्ही प्रवीण माने यांच्या घरी गेलो. त्यांनी सांगितलं की ही जिल्हा परिषदची निवडणूक नाही, ही आमदारकीची निवडणूक आहे आणि आपल्याला निर्णय आजच्या आज घ्यावा लागेल. मी त्यांना सांगितलं, भरत शेठनं सांगितलं की आपण काय म्हणलं होतं की दोघांचे फॉर्म त्या ठिकाणी पक्षाचा निर्णय झाल्यानंतर भरूया. पण त्या ठिकाणी त्यांना खूप घाई होती. त्यानंतर मी म्हणलं बाबा की असं नाही चालणार, की बाबा एकतर्फी नाही चालणार, आपल्याला गावोगावी फिरावं लागेल, कार्यकर्त्याला विचारावं लागेल आणि भरत शेठनी जे सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला पुढं जावं लागेल. पण तशा प्रकारचा त्यांचा काय मनस्थिती नव्हती आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हालाच उभा राहायचं आहे. आणि त्याच ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलं की तुमचा जर एकतर्फी निर्णय असेल तर तुमच्या निर्णयाला पाठिंबा या ठिकाणी नाही आहे. ही गोष्ट झाली या बाबतीमध्ये. दुसरी गोष्ट, आपण 29 तारखेपर्यंत आदरणीय पवारसाहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या निरोपाची वाट पाहत होतो की कमीत कमी आता जो उमेदवार उभा करणार आहे या उमेदवार आम्हाला पसंत नाही, तालुक्यातल्या जनतेला पसंत नाही आणि हा उमेदवार आमच्या मते नाही, तालुक्याच्या किंवा पत्रकाराला बी माहीत आहे की हा उमेदवार 2दा पराभव झालेला आहे, हा उमेदवार तिसऱ्यांदा निवडू शकत नाही. तर माझा त्यांच्यावरती राग असेल तर त्यांचा पण माझ्यावर असेल, मधला मार्ग काढा आणि पद्माताईला त्या ठिकाणी उमेदवारी द्यावी असे म्हणून आपण 29 तारखेपर्यंत त्या ठिकाणी वाट पाहिली. परंतु मधला मार्ग निघाला नाही. आणि मग नंतर आदरणीय शरद पवार साहेबांनी मला त्या ठिकाणी बोलवलं गेलं. मी त्यांच्याशी बी साधक बाधक चर्चा केल्या. आदरणीय अजितदादा यांनी सुद्धा मला बोलवून घेतलं. त्यांच्याशी बी मी सर्व काही चर्चा केल्या. पवारसाहेबापाशी काही चर्चा झाल्या, अजितदादापाशी चर्चा काय झाल्या या गोष्टीचा उल्लेख करणं मला वाटत नाही की योग्य होईल. परंतु या चर्चेमध्ये मी काही कामाच्या संदर्भात बोललो असेल, काही राजकीय विषयावरती बोललो असेल, अशा आमच्या त्या ठिकाणी चर्चा झाल्या. आणि तिथून आल्यानंतर मी दोन्ही व्यक्तींना सांगितलं की आम्ही या तालुक्यातील तमाम जनतेला विचारतो, शेवटी जनतेचा निर्णय महत्त्वाचा आहे. याकरता म्हणून आपण तिथून आल्यापासून 2-4 दिवस अनेक लोकांशी मी साधक बाधक त्या ठिकाणी चर्चा केली. लोकांचा सूर असा येत होता, काही लोक अशी म्हणायची की दादाचं नेतृत्व तुम्ही मान्य करा आणि दादाच्या नेतृत्वाखाली तुम्ही पुढे जावा.